नमस्कार. मी शरद कोरडे. माझ्या झुला या कथासंग्रहातील एक कथा मी आज आपणासमोर सादर करणार आहे. कथेचं नाव आहे झुला. रानसई खोऱ्यांतील एका विस्मयकारी घटनेवर आधारित अशी ही कथा आहे. कथेचं नाव आहे झुला. मनात असंख्य विचाराचे मोहोळ घुमसत होते. कंडक्टरला विनंती करून मी गाडी कर्नाळ्याला थांबवली. खाली उतरलो. चोहीकडे अंधार पसरला होता. सभोवताली पसरलेली घनदाट झाडी आणि रातकिड्यांचा किर्र आवाज. मी बॅगेतली टॉर्च काढली आणि पायवाट शोधत शोधत रानसेकडे चालू लागलो. किती वेळ मी आडवाटेने काट्या झुडपातून वाट शोधत चाललो होतो. मध्यरात्र उलटून गेली होती. त्या वाड्याच्या आवारात मी शिरलो आणि भराभर चालू लागलो. त्या मुलाच्या रडण्याचा आवाज अंधारातून तीरासारखा माझ्या काळजाचा ठाव घेत माझ्या दिशेने येत होता. अधीरतेने मी पुढे झालो. त्या दगडी कट्ट्यावरून रांगत रांगत ते मूल पुढे येत होतं. त्याच्या पूर्वीचा गोंडस चेहरा म्लान झाला होता. रडून रडून त्याचे डोळे सुजले होते. तो पुढे पुढे येऊ लागला आणि पाहता पाहता माझ्या डोळ्यात देखत कट्ट्यावरून खाली घसरला आणि काळ्या दगडावर आदळला. घाबरून मी किंकाळी फोडली. पुढे झालो. तो दगड त्या इवलाशाच्या रक्तानं लाल झाला होता. सारं सारं माझ्या डोळ्यासमोर झालं होतं. तो मुलगा त्या दगडावर निष्प्राण होऊन पडला होता. दुसऱ्या क्षणी मला हुंदका आवरेना. मी रडू लागलो. तिथेच बसून किती काळ रडत होतो माझं मलाच समजेना. मागून हाक आली, कोण आहे तिथं? एक वेळा, दोन वेळा. मी भानावर आलो. मागे पाहिलं. म्हातारा रावजी हातात कंदील घेऊन मागे उभा होता. त्याने मंद प्रकाशात मला पाहताच ओळखले. तुम्ही डॉक्टर साहेब? या वक्ताला तुम्ही इथं कसं? त्याच्या प्रश्नाने मी सावध झालो. साहेब, तुम्ही हे गाव सोडल्याला लई दिवस झालं. तुम्ही इथं कधी आला? रावजी तू पण इथं धावत आलास? तू ऐकलीस ती किंचाळी त्या मुलाची? मी रावजीला प्रश्न केला. ऐकायला आलं नाही. रातच्याला बंगल्याच्या वाडीवर भजनाला गेलो होतो. तो आता रात उतरायला आली तेव्हा आलो. तुम्हाला असं दगडाखाली बसलेलं पाहिलं आणि कोण आहेत म्हणून पुढं आलो. रावजी सांगत होता. म्हणजे रावजीला त्या मुलाच्या रडण्याचा आवाज आला नव्हता. त्याच्या कोसळण्याने त्याचा झालेला मृत्यू रावजीने पाहिलेला नव्हता. लगबगीने मी रावजीला ती घटना सांगू लागलो. त्या कट्ट्यावरून ते मूल खाली कसं दगडावर पडलं ते त्याला सांगितलं. लाल झालेला तो काळा कुट्ट कातळ मी त्याला दाखवलं. हे बघ या दगडावर ते मूल पडलं आणि जागच्या जागी ठार झालं. माझ्या सांगण्यानं रावजीच्या थकलेल्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न उभे राहिले. तो गोंधळला. त्यानं बारकाईनं कातळाकडे पाहिलं. साहेब, कुठं हाय मुलगा? कुठं हाय रक्ताचं थारोळं? अहो इथं काय बी नाही आहे. डॉक्टर साहेब, तुम्हासनी भास झाला असेल. तुम्ही उठा, चला माझ्या झोपड्यात चला. आधी आजची झोप घ्या, मग सकाळी उठून बघू काय झालं ते. रावजी माझी समजूत काढत होता. तो म्हणाला, साहेब अहो रात उलटून गेले. या घटकाभरानं कोंबडा हरवेल. इथं लई वेळ थांबू नका. चला गुमासनी झोपड्यात. त्याच्या चेहऱ्यावर भीती, आर्जव आणि काळजी यांचं मिश्रण मला दिसत होतं. पण माझं मन त्या लहान मुलाला सोडून दूर जायला धजत नव्हतं. त्या गोजीरगवाण्या कोकरानं गेली 6 महिने माझं मन सैरभैर केलं होतं. त्याची आतुरतेने मी वाट पाहिली. त्या पोराच्या कलेवरावर मला तिथे टाकून जायला माझे मन तयार नव्हते. रावजीने बळेच माझा हात धरून मला तिथून उठवलं. ओढीत ओढीत मला स्वतःच्या झोपडीत नेलं. पडवीत मला पथारी अंथरून दिली आणि रावजी आत झोपला. पाहता पाहता त्याचा डोळा लागला. तो घोरू लागला. पण माझं मन शांत कसं होणार? मला झोप कुठून मिळणार? त्या मुलाचा म्लान चेहरा, त्याचे हुलके देऊन रडणे, कोसळणे मी कसा विसरणार?
अंथरुणावर पाठ टेकून डोळे उघडून मी जागाच होतो. भूतकाळाचा सारा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. मी MBBS झालो आणि या ग्रामीण व डोंगराळ भागात माझी नेमणूक झाली. इथं दवाखान्याची इमारत नव्हती. औषधांचा कायम तुटवडा. आदिवासींचा आणि गावच्या लोकांचा डॉक्टर या प्राण्यावर विश्वासच नव्हता, कारण आजवर कुणीही डॉक्टर या गावात थांबला नव्हता. 2-4 दिवस थांबून तो कंटाळून पळून जायचा व बदली करून घ्यायचा. आड रानात व गैरसोयीच्या दुर्गम जंगलात राहणे त्यांना शिक्षा वाटायची. माझी पोस्टिंग झाली तेव्हा अनेक मित्रांनी मला इथे न जाण्याचा सल्ला दिला. कुणातरी अधिकाऱ्याचा व पुढाऱ्याच्या वशिलाने अन्य ठिकाणी बदली करून घेण्याच्या सूचनाही अनेकांनी केल्या. पण मला बदलीसाठी कुणाची लाचारी करणं, नागदुऱ्या काढणं पटेना. पाहूया काय होईल ते. म्हणून मी तडक रानसेला आलो आणि कामावर रुजू झालो. इथला निसर्ग, इथले रान डोंगर पाहिले, नद्या नाले पाहिले आणि मोहरून गेलो. शहरातल्या गदारोळात आणि कोंडट हवामानात गुदमरलेला माझा जीव एकदम मोकळ्या वातावरणात आनंदाने फुलून गेला आणि मी इथंच राहण्याचा निर्णय घेतला. अनेक डॉक्टरांनी इथल्या दवाखान्यात येण्यास नकार दिला होता. इथे ना गाडी ना घोडी, STसुद्धा येत नव्हती. गाडीसाठी 7-8 मैल चालत कर्नाळ्याला जायचं, नाहीतर तेवढंच अंतर चालत विंधण्याला चिरनेरला जायचं. मग पुढचा STचा प्रवास. दवाखान्याची ना इमारत ना स्टाफ. एक चौकीदार आणि एक नर्स, त्याही शेजारच्या गावांतून 4 मैल चालत आठवड्यातून 2-3 दिवस येऊन जाणाऱ्या. औषधांचा अपुरा साठा, त्यापूर्वी केव्हाही वापरात न आणलेला. त्यामुळे माझ्यापुढे मोठा प्रश्न उभा होता. पण मी या ठिकाणी राहायचे ठाम ठरविले. चौकीदारास सोबत घेऊन मी आजूबाजूची सगळी गावे पिंजून काढली. इथल्या लोकांशी संपर्क साधला. या भागांतील लोकजीवन पाहिले. इथे होणारे आजार, इथलं पाणी, साथीचे रोग या सर्वांचा अभ्यास करून मी नव्या औषधांचे व साहित्यांचे प्रपोजल आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवले आणि त्याचा पाठपुरा करून ती औषधे मिळवली. तसेच इथल्या लोकांशी जवळीक साधून त्यांचा विश्वासही मी संपादन केला. त्यांच्या आजारपणात रात्री अपरात्री रानावनांतून हिंडलो, त्यांच्यावर उपचार केले. गावातल्या इनामदारांचा वाडा वर्षानुवर्षे ओस पडलेला होता. रावजीने तो साफसूफ करून दवाखान्यासाठी उघडून दिला. तिथेच दवाखाना उभारला आणि त्याच जागेत मी राहू लागलो. सभोवार पडत्या भिंतीचं कंपाऊंड होतं. समोर आंब्याची झाडे, वाड्यासमोर एक दगडी उंच कट्टा, त्या कट्ट्यालगत वाकलेली आंब्याची फांदी. माझे दिवस अगदी मजेत चालले होते. आता हळूहळू सुट्टीच्या दिवशी माझे मित्र मला भेटायला येऊ लागले. या जागेचा झालेला कायापालट बघून त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी माझे खूप कौतुक केले. काही अडचण वा वैद्यकीय मदत लागली तर आम्हाला केव्हाही हाक मार, आम्ही इथं येऊ. केवळ आश्वासने नाहीत तर अनेक डॉक्टरांचा ताफा घेऊन त्यांनी 2 वेळा इथे आरोग्य शिबिरे भरवली. अनेक संस्थांनीही औषधोपचाराचा खर्च उचलला. एकूण इथले दिवस स्फूर्तीने काठोकाठ भरलेले होते. लवकरच माझं लग्न झालं. सुरुवातीला माझ्या बायकोला हे आवडलं नाही. सारखी धुसफूस असायची. पण हळूहळू तीही रुळली. तिनेही माया लावली या गावाला, इथल्या माणसांना. या गावात मला एक गोंडस मुलगा झाला, राघव. सुख सर्व बाजूंनी माझ्या घरात येत होतं. तो मुलगा माझ्या आयुष्यात आला आणि मी अंतर्बाह्य बदललो. माणूस आपल्या अपत्यावर एवढं प्रेम कसं करू शकतो हे त्यावेळी मला उमगलं. रात्री अपरात्री भटकणारा मी मुलाच्या ओढीने घराकडे धावू लागलो. त्याला अंगाखांद्यावर खेळण्यात मी स्वर्गसुखाचा आनंद उपभोगू लागलो. आणि अशाच एका रात्री वाड्यावर परत येताना मला तो दिसला. दगडी कट्ट्यावर आंब्याच्या फांदीला मी माझ्या मुलासाठी बांधलेल्या नावल्यांच्या झुलामध्ये तो बसला होता. हा झुला मी औषधांची ऑर्डर देण्यासाठी मुंबईला गेलो होतो, तिथून आणला होता. तो झुला मला फार आवडता.
रेशमी निळ्या रंगाची वीण व त्यावर पांढऱ्या शुभ्र मणी लावलेला हा झुला मी कट्ट्यावर आंब्याच्या फांदीला बांधला होता. झुल्यावर मी राघवला माझ्या मुलाला बसून त्याला झोके द्यायचो. त्या झोक्याबरोबर राघवच्या गुलाबी गालावर आनंद उजळायचा. त्याला त्या झुल्यावर बसून मी कितीतरी वेळ त्या कट्ट्यावर घालवायचो. त्याच्या इतक्या झुल्याचा मीही आनंद घेत होतो. इतर वेळी मात्र तो झुला वाऱ्याबरोबर अगदी अलगद झुलायचा. त्या रात्री मी परतताना त्या झुल्यात एक सुंदर मुलगा बसलेला मी पाहिला. त्याने निष्पापपणे माझ्याकडे पाहिलं आणि तो गोड हसला. सशासारखा गोंडस मुलगा, कुरळे कुरळे पिंगट केस, भव्य कपाळ आणि छेद घेणारे हरणासारखे लुकलुकणारे निळे निळे डोळे. मी झुल्याला हळूच झोका दिला. तो पुन्हा आनंदाने हात आपटून आपला आनंद व्यक्त करू लागला. किती वेळ झाला कुणास ठाऊक. वाड्यावरच्या गॅलरीतले दिवे लागले आणि मी भानावर आलो. पुढे गेलो. बायकोने दरवाजा उघडण्यापूर्वी मी दाराजवळ आलो. तिला बहुधा मी आल्याची चाहूल लागली असावी. मी घरात आलो. तोंड धुतलं. जेवण न घेताच मी अंथरुणावर पडलो. राघव केव्हाच गाढ झोपी गेला होता. मला मात्र झोप येत नव्हती. त्या बाळाच्या विचारांनी थोड्या वेळाने मी उठलो. गॅलरीतल्या खिडकीत येऊन उभा राहिलो. कट्ट्याकडे पाहिलं. रिकामा झुला वाऱ्यावर अगदी अलगदपणे हलत होता. कुणास ठाऊक तो कोण होता. तो तिथे कट्ट्यावर कसा आला. झुल्यामध्ये बसल्यावर त्याला आनंदाचे उधाण कसे आले. कुठल्या अद्भुत जगातून तो निर्माण व्हायचा आणि परत आपल्या जगात कसा वितळून जायचा, हे सारे प्रश्न माझ्याभोवती रुंजी घालायला लागले. आणि मी त्याच्या प्रेमात कसा गुंतून गेलो, अखंड बुडालो, हे मलाच कळेनासं झालं. त्याच्यासाठी मी माझ्या पोटच्या पोराला राघवला विसरलो. त्याला घरात निजवून मी रात्ररात्रच्या मुलाच्या भेटीसाठी कट्ट्यावर रेंगाळू लागलो. त्याचे माझे काय ऋणानुबंध असावेत. मी त्याच्यात का गुरफडत गेलो मलाही कळेना. किती काळ मी त्याच्यात गुंतलो होतो. आणि एक दिवस अचानक माझ्या बदलीची ऑर्डर आली. माझी बदली रानसेहून कणकवलीला झाली होती. या परिसरांतून दूर जायला माझं मन धजेना. शासनाकडे मी याच गावी राहायला तयार असल्याचे व इथंच मला एक्सटेन्शन देण्याची विनंती केली, पण त्याची दखल घेतली गेली नाही. नाईलाजाने मी कणकवलीला जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या बदलीने सारा गाव हळहळला. बायाबापड्यांना तर रडू कोसळलं. पण माझा निश्चय कायम होता. मी बिराड घेऊन कणकवलीला निघालो. निघताना बरोबर कट्ट्यावरचा तो झुला घेतला आणि त्या लहानग्या जीवाच्या दुराव्यानं आठवणीनं इतका वेळ दाबून धरलेलं दुःख उफाळून आलं. आत वाड्यात जाऊन मी मनसोक्त रडून घेतलं. अश्रूने मनावरचा ताण थोडा हलका झाला. बायको मुलांना घेऊन मी कणकवलीला गेलो. तिथल्या दवाखान्यात हजर झालो. पण रायसनच्या खोऱ्यातली सारी उमेद उत्साह मी इथे ठेवून गेलो होतो. माझं मन सैरभैर झालं होतं. कशातच माझं चित्त लागेना. त्यात बायको व मुलांना मी तिच्या माहेरी पाठवून दिलं. मी अंथरुणात रात्र तळमळत काढत होतो. त्या मुलाची आठवण माझ्या मनातून हद्दपार होईना. क्षणभर लागणाऱ्या झोपेतसुद्धा तो मला रडताना दिसू लागला. मला वाटलं माझ्या भेटीला तो आतुर झाला आहे. माझ्या विरहानं तो पार कोळपून गेला आहे. आणि त्या दिवशी मी ठाम निर्णय घेतला, रानसईला त्याला भेटायला जायचं. सोबत तो झुला घेऊन एस टी स्टँडवर येऊन मुंबईकडे जाणारी एस टी पकडली आणि रानसईला आलो त्याला भेटण्यासाठी. पडवीत अंगावर उन्हं आली आणि मी जागा झालो. उजाडता मला थोडी झोप लागली होती. रावजी केव्हाच उठून दूध काढून आला होता. मला जाग आल्याचे पाहून तो म्हणाला, साहेब उठा, तोंड धुवा, मी गरम गरम चहा करून आणतो. रावजी आत गेला. मी उठून तोंड वगैरे धुवून पडवीत आलो. रावजी चहा घेऊन आला होता. रात्रीच्या जागरणानं त्याचाही चेहरा उतरला होता. माझी ही अवस्था बघून तो अस्वस्थ झाला होता. काय करावे त्याला सुचत नव्हते. तो माझ्याकडे एकटक पाहत होता.
शेवटी त्याने काहीतरी निर्णय घेतला व मला म्हणाला, साहेब, रातच्याला मी तुम्हासनी काय बोललो नाही, पण साहेब, मला ते पोर माहीत आहे. तो क्षणभर थबकला. मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहिले. रावजी, काय माहीत आहे तुला? तू ओळखतोस त्या पोराला? कोण आहे तो? कोणाचा मुलगा आहे तो? सांग रावजी. मी अधीरतेने त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. तो थोडासा थबकला, पण सावधतेनं तो सांगू लागला, सांगतो, समज सांगतो साहेब. रावजीनं मोठ्या कष्टानं हृदयाच्या कप्प्यात दडवलेली गुपितं बाहेर काढली. यो वाडा माझ्या थोरल्या भावानं बांधला. या खोऱ्यातली समधी जमीन त्याच्याच मालकीची आली. त्याच्या घरात पोर नव्हतं. इस्टेटीला जमीन जुमल्याला वारस नव्हता. आम्ही एकत्र राहायचो. आपल्याला पोर नाही या दुःखानं माझा भाव पार पोखरून गेला होता. म्हातारपणी त्यानं अन्नपाणी बंद करून प्राण सोडला. त्याच्या पाठीवर माझी भावजय 2 वर्ष जगली, एखाद्या जोगिणीसारखी. तिनेही या वाड्यात जीव टाकला. त्यांच्या मरणाने मी पोरका झालो. यो वाडाच बंद करून टाकला. मागं वाडीत एक झोपडं बांधलं आणि तिथंच राहायला लागलो. सुईचं जी सरलं आणि एक जोडपं या गावात आलं. त्यांना काहीतरी काम पाहिजे होतं. पोटाची भूक माणसाला कुठं आडून सोडल काय सांगता नाही यायचं. नव्यानंच लगीन झालं होतं त्यांचं. मागे वाडीत मी त्यांना काम दिलं. कलमं शिंपायची, शिवार लावायची, शेतीची समज कामं ती मेहनतीने करायची. बाहेरगावची पाहुणी मंडळी इकडे यायला कवा कवा या वाड्यावर उतरायची. ती दोघं बी या वाड्याची व्यवस्था चोख ठेवीत. आस्ते आस्ते या वाड्याला डाकबंगल्याचं रूप आलं. शहरी पाहुणं महिना 15 दिवसात यायला लागली. ती दोघं मन लावून काम करत होती. त्यात त्यांना एक हरणावानी पोरगा झाला. पोराकडं बघून दोघं बी हरवून जायची. लय गवाड पोरगं होतं ते. कोरल्या केसांचं, सशासारखं भुरं. त्याला घेऊन मी समजा वाड्याभर फिरायचो. वाटायचं दादा असता तर हे पोर बघून फार सुखावला असता. या पोराला पाहून स्वतःचं दुःख विसरलं असतं. एक दिवस शहरातली माणसं या वाड्यावर राहायला आली. बायका पोरं समजा कुटुंबच होतं. त्यांनी लहानग्या पोराला खेळायला एक झोपडी आणली. रंगीत इंडलेल्या धाग्यांची. कट्ट्यावरच्या आंब्याच्या डाळीला ती बांधली. त्या लहानग्या पोरानं ती झोळी पाहिली आणि येडापिसाच झाला. त्या झोळीत बसायचा हट्टच धरला त्यानं. त्याच्या मायेजवळ रडायला लागला, हात आपटायला लागला. त्याची कशी समजूत घालावी पटना. शेवटी त्याच्या पाठी 2 बुक्के घालून त्याला घरात कोंडून ठेवलं त्याच्या मायेनं. सांच्याला माणसं बाहेर फिरायला गेली आणि त्या पोरानं डाव साधला. समजांचा डोळा चुकून तो पोर दुडक्या चालीत कट्ट्यावर चालत चालत आला. पण टांगलेल्या झोळीकडे बघून रडायला लागला. आजूबाजूला फिरू लागला. बघता बघता तो पोर कट्ट्यावरून खाली घसरून त्या कातळावर आपटला. त्या काळ्या कातळ्यावर रक्ताचं थारोळं सांडलं. तो पोर जागच्या जागी गमावला साहेब. समजासनी सोडून गेला. सारं गाव हळहळलं. काही दिवसांनी दुःख अनावर होऊन ती मायबाप गाव सोडून गेली. माझ्या समोर हे समज झाले साहेब. तुम्हाला दिसत होता तो ह्योच पोर. तो आता या जगात नाही साहेब. रावजीच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या. त्याचं शरीर गदगदत होतं. मी रावजीजवळ गेलो. त्याच्या म्हातारा देहाला मिठी घातली आणि कित्येक क्षण आमच्या डोळ्यातून महापूर वाहत होता. थोड्या वेळाने मी सावरलो. उठून माझी बॅग उघडली. त्या बॅगेतून आणलेला नायलॉनचा झुला कट्ट्यावर चढून आंब्याच्या फांदीला बांधला. त्याला हलक्या हाताने झोका दिला आणि लगबगीनं करणाळ्याच्या दिशेने चालू लागलो. डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी वाट दिसेनाशी झाली होती.